एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर सम्राट गेला आहे स्कूलला, म्हणून एवढं शांत शांत घर वाटतंय. आणि माझी तब्येत जास्तच खराब झाली, सर्दी. त्याच्यामुळे माझी सर्दी जात नाही. मी 3दा दवाखान्यात जाऊन आली तरी पण सर्दी जात नाही. कदाचित वातावरण चेंज झालं त्याच्यामुळे असेल. खूप खूप म्हणजे दाट सर्दी. काय उपाय असेल तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, मी ते तरी ट्राय करून बघते. वाफ घेऊन झालं, परत ओव्याचं हे वाफ असतं ते घेऊन झालं, सगळं सूप पिऊन झालं, मंचुरियन सूप पिऊन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. गरम पाणी पण पिते, पण सर्दी काय जात नाही. मला अशीच ॲलर्जी आहे सर्दीची, कारण की वातावरण चेंज होतं. आय थिंक थंडगार गरम, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होत असेल. पण ऐन टायमाला मी आजारी नको पडायला, त्याच्यामुळे माझे जरा इंस्टाग्रामला व्हिडिओ पण जरा आता म्हणजे मी अजून शूट नाही केलेले आहेत, तर मला ते पण व्हिडिओ काढायचे आहेत. जसा वेळ भेटेल तसं मी काढतच राहील. और काम तर झालेलं आहे आपलं आवरून. बॉडी खूप पेन होते. हे मेडिसिन इथे आणून ठेवलेलं आहे बघा, एवढ्या मेडिसिन आणून ठेवलेलं आहे. थोडंसं असं याच्यासारखं होत आहे ना, चक्कर आल्यासारखं, तर मग माझे मिस्टर हे घेऊन आलेत मला. ओरल्स काय असतं हे घेऊन आलेत. बघते, पिऊन जेवण वगैरे करते, गोळ्या घेते. मिस्टर गेलेत आता सम्राटला सोडायला. सकाळी साडीवरनं मचमच म्हणजे हे झालं की मला अजून एक साडी पाहिजे म्हणून. मला बोलतात एवढी आजारी पडली आहे तरी साडी घ्यायचीच आहे का तुला? मी बोलली बाईला तुम्ही सण वगैरे आले, रात्री झोपेत जरी विचारलं ना की साडी पाहिजे, साडी घ्यायची आहे, ती बाई अर्ध्या रात्री पण उठून येईल की बाबा साडी घ्यायची आहे म्हणून. तर मी तुम्हाला माझं कटिंग केलेलं ब्लाऊज बघा, मी दाखवलेलं साडीवरचं. मी आता रिसेंटली साडी घेतली, मी ते ब्लाऊज कम्प्लीट केले. मी तुम्हाला दाखवते मी ते ब्लाऊज कसं शिवलंय ते. हे बघा, मला दिसतंय त्यानं असं गळा शिवलाय हे, आणि लेस लावली मी ह्याची डायमंडची लेस लावलेली आहे. पूर्ण पंचकोनी गळा शिवलेला आहे आणि हाताला पण लेस लावले. हे बघा, कारण की ही जी डिझाईन आहे ना, ही डिझाईन त्याच्यामध्ये थोडीशीच आलेली, पाठीमागच्या हँडला नव्हती म्हणून मी लेस लावलं. मागचा गळा मी असा शिवला आणि पुढे तर काय आपलं प्रिन्सेसमध्ये साधाच पंचकोनी गळा जो आहे तो शिवलेला आहे. तर असं ब्लाऊज शिवलं मी. त्या दिवशी तुम्हाला मी कटिंग दाखवलेलं ब्लाऊजचं की बाबा मी कटिंग केलेलं आहे. आणि माझ्या सासूबाईंचं पण ब्लाऊज रेडी झालं, तर ते गेले आहेत घेऊन ब्लाऊज. म्हणजे मी दिले त्यांना ब्लाऊज घेऊन जा म्हणून. त्यांना पण ते खूप आवडलं. मी ते पाठीमागे लेस वगैरे लावली. जेव्हा घालतील ना तेव्हा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेलच की हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे बघा, त्यांनी घातलं. तर असं शिवले. कसं वाटलं तुम्हाला ब्लाऊज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवलं का व्यवस्थित मी? घसा पण बसलाय जाम त्या सर्दीने, तुम्ही बघू शकता. चेहरा पण सुजलेला आहे. इतकी बेकार सर्दी झाली ना मला, आणि घट्ट सर्दी झालेली एकदम. काळजी घ्या तुम्ही पण, आजारी पडू नका. आजारी सणासुदीला पडले तर मग, कारण की घरात आपल्यालाच करायचं असतं सगळं, कोणी येणार नाही करायला. माझं पण मलाच करायचंय, तर मग घेतलेलं आहे मी पण आवरून घरातलं सगळं काही. तर बघू मिस्टर आल्यावरती काय बोलतात काय नाही. कशी झोपली आहे मग? काय म्हणणं आहे? काय म्हणणं नाही, तब्येत ठीक नाहीये. तुला बोलते तब्येत ठीक नाही आहे, सर्दी झाली आहे. मग या गोळ्या कोणी मी खाऊ? जेवायचे नाही, ह्या ज्या गोळ्या आणल्या आहेत, टॅबलेट काय काय दिलं, एवढं सगळं आणलंय, हे कोणी खायचं? मी एवढं सगळं? ते सगळं लाव ना, मला साडी घ्यायची अजून. अरे आजारी आहेस ना तू, तुला कशाला साडी पाहिजे? नाही आता मला अजूनच पाहिजे, लक्ष्मीपूजनला घालायची. हा, अजूनच पाहिजे लक्ष्मीपूजनला घालायची. काय लक्ष्मीपूजनला घालायची? आजारी आहे त्याच्यामुळे तू काय कर, आता दिवाळीला पण, दिवाळी पहाटला पण कुठं जाऊ नकोस, घरातच. काय जाणार आहे मी? तुला कुठंच नाही जायचंय, आराम करायचंय घरामध्ये. पाहिजे तर सम्राट आणि तू घरात राहा. हो, आणि मी ना जाऊन येतो. किती पण आजारी असती तरी पण नाही येणार दिवाळीला. नाही नाही, अजिबात नाही. तू घरातच थांब.
तब्येत ज्या वेळेस बरी नसते ना, व्हायरल इन्फेक्शन पण होऊ शकतं. हो, व्हायरल इन्फेक्शन होईल ना. ठीक आहे, चल जेवून घेऊ. भूक लागली आहे मला, कामावून थकलोय. जेवण मग जेवण मग काय जेवण मग जेवण करा जा. भूक लागली आहे. मग जेवा. भूक लागली तर, माझी तब्येत बरी नाही तर घ्या जेवण जा. मग तब्येत बरी नाही तर तू जेवणार नाही का? जेवण ना तुम्हाला पण घ्या आणि मला पण घ्या. हा? तुम्हाला पण घ्या आणि मला पण घ्या. एवढं मेडिसिन खायचंय. बरं टाइमपास. 2 वाजलेत ऑलरेडी. 2 वाजले तर बाबा झालं ना, किती टाइमपास चाललं. भूक लागली मला. मग जा जेवण घ्या जा. जा जेवण घ्या जा. सम्राटसाठी फटाकडे पण आणायला जायचंय, पण आज नाही जाणार. माझ्या आज जरा जास्तच तब्येत खराब आहे. काल पाणी आलेलं ना, मी तुम्हाला सांगितलं ब्लॉकमध्ये. पाणी आलं तर पूर्ण पाण्यात भिजलेले आणि सगळे घरातले काम केले, त्याच्यामुळे मला जास्त झालं. चला ना मग घ्या ना जेवण. आहे का वैताग देती रे मला. हा, का वैताग देतीयेस? मी देती का? मी देते का? हा बघा, आता एवढ्या वेळचं बोलते तरी पण जेवायला उठायला झाले. अरे उठा ना, मला गोळ्या घ्यायच्या आहेत, नंतर टाइमपास चाललाय. असं असतं. एवढं आजारी असून पण आपले कामं आपल्यालाच करणे. इथं बघा आरामशीर चाललंय. एवढे लांब शाळा आहे, इथनं जवळजवळ चालत जावं लागतं. खाली 15-20 मिनिटं लागतात. एवढी लांब शाळा आहे. गाडीवर हे येतात आणि जातात, यांना नाही काय वाटत, पण आपल्याला माहिती आहे ना, एवढं सगळं करून जा आणि या. येऊन बसायचं नसतं मला घरी, बाकीचे पण कामं करायचे असतात. अरे बाबा बोला. काय बोलू तुला आता? बसलेले करून काय का बसला. पण सगळ्यांना कळायला पाहिजे. नीट बसा की नीट बसा. सम्राटची मम्मी कोण आहे हे कळायला पाहिजे ना. सम्राटची मम्मी कोण आहे हे सगळ्यांना माहिती, सांगायची गरज नाही. अरे कोणाला म्हणजे शाळेमध्ये काय माहिती? सगळ्यांना माहिती. जेवण घ्या. शांतपणा करते. जेवण घ्या. आवाज करू नको. नाही तर शांतपणा करायचा नाही. नाही तर काय चालेल. तू एक काम कर, तुला मी सुट्टी देतो दिवाळीची, तू घरी निघून जातो. माझं काय लांब आहे रे, इथं गल्लीच्या मागे राहते मी आणि मला तुला दिवाळीचे 15 दिवस सुट्ट्या, तू घरी जा तिकडे. 15 दिवस? हा 2 महिने घेईन. 2 महिने. हा ठीक आहे, 2 महिने घे. कधी मला विचारायला यायचं ना. नाही. हा मला यायचं नाही. कधी चालली? नाही यायचं. कधी चालली? कधी पाठवता? आता पाठवा चला. हा लगेच. हा चला, करा मम्मीला फोन करा. हा आता करा मम्मीला फोन. ते म्हणतील का मी काय नाही म्हणणार आहे का? करा मम्मीला फोन करा आणि असं सांगा की दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात, मी तिला पाठवतो घरी. हा 20 दिवस आराम. बघा मम्मी काय बोलते. करा फोन. जाऊ दे, ते काम करत असतील. नाही करा ना. म्हणजे तुम्हाला माझ्या आईला मी तुम्हाला जड दिसते का एवढी? मी जडचा नाही बोललोय, सुट्ट्या देतोय तुला, आराम करायला भेटेल तिकडे. अरे तुम्ही काय मला सुट्ट्या देणार आहे? जनावरा माझ्या घरी कधी येईल कधी जाईल. तू काय कर, तुझा 20 दिवस तुला मी आराम करायला पाठवतो, तू आराम कर. मम्मीला फोन. मम्मीला पण सांगते मी येते. मी डायरेक्ट 2-3 महिन्यासाठीच जाते. दिवाळीच्या सुट्ट्या कशाला घ्यायच्या, डायरेक्ट 2-3 महिने जायचे. ठीक आहे. हा सरळ कर. सम्राटला इथं सोडून जाणार. असं कसं? असंच मग असंच. सम्राट त्याच्या आईच्या घरी जाणार, मी माझ्या आईच्या घरी जाणार. हा मग तुमच्या आईच्या घरी म्हणजे चला मग तुमच्या आईच्या घरी जायला टाळ्या करा. तुम्ही तुमच्या आईच्या घरी जा. मी काय टाळा लावू? माझ्या घरात कामाचं ना कोणी. मी माझ्या आईच्या घरी जातो, तुम्ही तुमच्या आईच्या घरी जा. हा मग त्याच्या आईचं घर हेच आहे ना, सम्राटच्या आईचं घर. मग तो तुझ्या सोबत जाईल. कशाला? मी नाही, तुम्ही जा तुमच्या आईच्या घरी. तू जा. तुम्ही जा. मी तर आराम. माझ्या घरी तुम्ही जा. बोल मग जाऊ दे. हा लावा ना मम्मीला फोन लावा. फोन नाही उचलत आहे. हॅलो हॅलो. हा हा मी काय म्हणतो, हिला दिवाळीच्या सुट्ट्या देतो, आम्रपालीला 20 दिवस म्हटलं राहू द्या तिला तिकडच.
हा मग मी तिला तेच बोललो जा म्हणून. मम्मी 20 दिवस नाही 1-2 महिना बोल. हा मी तिला काय बोललो इथं उगाच हे करण्यापेक्षा आराम करायला जा तू तिथं. असं पण ती बोलती तब्येत बरी नाही सर्दी काय काय. म्हटलं आराम कर तिथं काम करण्यापेक्षा. परत विचारायला येऊ नका मम्मीला. काय हा ते सांगते. 20 दिवस पाहिजे ना तुला? नाही 2 महिने. हा ठीक आहे 2 महिने. हा चालेल. मम्मी विचारायला उन्हात ना याचं सांगणार नाही काही. नाही काही सांगणार. सम्राटलेली जाणार आहेत त्या मी कडे. सम्राटला मी नाही घेऊन जाणार ना. सम्राट मी घेऊन जायचं तुम्हीच सांभाळायचं सम्राटला. सम्राट माहिती ताण देतो ना त्रास देतो म्हणून. ताण म्हणजे मग आराम करायला पाठवताय ना. मग आराम पाठवा ना एकटीला. मग स्वतःला पागल मी आता तुला सम्राटला तुझ्या मी माझ्या कामाला जाणार. मग आहे ना आई घरी. मला आराम करायलाच पाठवतात तर मग पूर्णच आराम नाही. आपण ते पोरग काय करतोय तुला? काय करतोय म्हणजे तुम्हाला माहित आहे का मस्त किती करतो काय करतो ते? मला आणि तो मोठा नाही झालाय. मग सांभाळ नाही. असं पण तू आता सांभाळतीच आहे ना घरी. मग तसं पण तिथं आराम मग मी तर करून घेईन ना. तुम्ही जा तुमच्या आईच्या घरी मग मी सम्राटला घेऊन इथं आराम करू शकते. अजिबात नाही. माझ्या आईचं घर छोटं आहे. तुमचं घर नाहीये भाड्याने समजलं ना. मी तुला बोललो काय का दिवाळीचं म्हटलं जा आराम कर असं मी तिला बोलत होतो. मग ते तिला बोललो जा म्हटलं 10-15 दिवस. ती बोलती 10-15 दिवस नाही 20 दिवस मग ती आता 2 महिने. म्हटलं ठीक आहे तुला जशी मर्जी. तुम्हाला तुमच्या आईकडे जायचंय ना. तुम्ही आराम मी इथंच राहीन. तुला काय त्रास आहे? तुमचं घर नाहीये तुम्ही इथं राहायला. मी बोललो तुला हे घर माझं. तुमचं घर नाहीये. तुमचं घर नाहीये. तू पाहिजे जा आराम कर 2 महिने कर. हा ठीक आहे चालेल. तुम्हाला बोलवायला या म्हणजे तुम्हाला नाही बोलवलं आहे बस. ठीक आहे चालेल. ठीक आहे चला झालं फायनल झालं. 2 महिने तिला राहायचं. ठेवतो मी. 2 महिने नाही येणार नाही आता 2 महिने राहा. रिटर्न येणारच नाही आता. अरे 20 दिवस 15-20 दिवसावरून 20 दिवसांनी 2 महिने 2 महिने नसते मी आता परत. ठीक आहे तुझी इच्छा. ठीक आहे चालेल. फायनली आता मी जातो बॅग बिग भरते आणि जा तू कायमची तिथं राहायला जा. फक्त इथं यायचं कपडे बिपडे भांडी बिंडी धुवायचे. तुमची नौकर नाही मी इथं यायचे कपडे भांडी बिंडी करायचं समजलं का? जेवण खाऊन बनवायचं निघून जायचं. असे मतलबी लोक असतात. जवळ राहते ना त्याचा असा फायदा आहे. फायदा घेतात. 1 दिवस ऍड करून ये. नौकर नाही तुम्ही चालले ना आईकडे जा ना. आई करणार नाही का? मी इथंच थांबणार. का इथं थांबणार आहे? मी थांबू देईन का इथं थांबणार ना? इथं भाडं भरतोय मी. पण मी इथं थांबूच देणार नाही. जेवण घ्या जेवण. ए बाई तू फटाफट आवर. ए बाई नाही पोरगी बोलत. अरे बाई रे एक पोरग आहे तुला 6 वर्षाचं समजतं का काही? पोरगी कोणाला म्हणतात ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना. डोक्याला मला डोक्याला मारलं राग येतो. शहाणपणा करते. त्या लोकांना माहित पण नाही काय मला 7 वर्षाचा मुलगा आहे म्हणून. आश्चर्यचकित होतं ते लोक. लग्न 17-16 वयामध्ये. माझ्या सोबत या माणसाने लव्ह मॅरेज जबरदस्ती 16 वयामध्ये केलेलं आहे लग्न. खरंच किती वयात लग्न केलं? ओके 16 कम्प्लीट होऊन 17वा चालू झालेलं. सॉरी 17 कम्प्लीट होऊन फक्त 1 महिन्यात झालेला. 18वा चालू झालेला तेव्हा या माणसाने लग्न. किती कमी वयात माझं लग्न झालेलं विचार करा. अजून काही? चला फायनली मी जाणार आहे आता माझ्या मम्मीकडे. मी आता 2-3 महिने येणार नाहीये इकडे. माझी दिवाळी पण मम्मीकडेच होणार. 2-3 महिने? हो. म्हणजे 5 महिने तू येणार नाही? मी येणारच नाहीये रिटर्न. हा मी येणारच नाहीये. सो ठीक आहे. मला काय नको पण आहे. तुमचे कपडे पण मला नको आहे. तुमचे दिवाळीचे घेतलेले कपडे तुम्ही तुमच्या रस ठेवा. मी गोळ्या बिळ्या घेते आणि जाते मम्मीकडे. संध्याकाळी मम्मी कामावर आली ना मी सरळ मम्मीकडे जाईन.
ठीक आहे. कधी झाली? ठीक आहे. कधी झाली? जाईन संध्याकाळी मम्मी आलं. जाताना सगळं भांडे बिंडे घासून मिसून जा. अजून काही कपडे बिडे ठेवलेस का? काही नाही ना, सगळं झालंय ना. थोडंफार काय आवरायचं असेल ते पण आवरून घे आणि मग जा. सांगते हो तुम्हाला, थांबा जरा. तुमची मजा अशी करते ना मी. थांबा जरा. मी काय बोललो तुला? पहिले आई वैतागलेली आहे. आईच गावाला जायचं बघतीये. आईला कन्नडला जायचंय. पण आईला मी थोडी त्रास देणार आहे. मी तर इथंच राहणार आहे. आईला कन्नडला जायचंय. आई बोलते तब्येत ठीक नाही. माझी सासूबाई बोलतात मला पण गावाला जायचंय. मी आता सांगते आई हे जर तुमच्याकडे आले यांना डायरेक्ट हाकलून द्यायचं. मी जाणार नाही पण तिथं जाशान ना जेवायला खावायला. मी सांगते आई आई यांना घरात घ्यायचंच नाही. यांना येऊनच नाही द्यायचं. मी काय बोललो? मग मी मामाला इकडे पाठवीन. कशाला? बघायला. हा मी मामांना सांगेन मग तुम्ही इकडे या म्हणून. काय बघायला? तुम्ही काय करता ते मी मामांना सांगेन. मामांना सगळं मी माझं एकटं जेवण बनवल, खाईल, मजा करल. मी मामांना सांगेन. मला काय बनवायला येत नाही का? मग बनवा ना. मामा राहते ना. मामा पण इकडे येते ना. कशाला म्हणजे मामांना सांगते. बघा आता मजा. काय मजा बिजा नाही. जाते आता फायनली. भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. डायरेक्ट मम्मीकडे जाते. यांनाच बरोबर सांगते मी आता. इतकं नाही काय करून. तुला माझ्या तोंडावर खुशी दिसते का तू चालल्याची? मग दिसते बघा. हसण्यावरूनच. अरे नाही रे बाबा, तुला आराम करण्यासाठी पाठवतोय. मला खुशी नाही तुला तिकडे पाठवण्याची. मग ठीक आहे, मला आराम करायला पाठवताय ना. ठीक आहे. सम्राटला पण मी तर सोडून आणणार आहे. कशाला? सम्राटला कामाला जाणार का त्याला शोधून बघा? आहे ना आई आहे ना. आई आहे. नाही आईची तब्येत बरी नाही. माझी बी तब्येत बरी नाही. बघा आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण पुन्हा भेटूयात. मी माझ्या मम्मीकडे चालले आता. ह्यांच्यामुळे हा तुमच्यामुळं. मी तुला बोललो आराम करायला जा म्हणून. एवढं बरं नाही यांना दिसणं. फायनली आराम करणार मी आता. डायरेक्ट यायचं आता. डायरेक्ट यायचंच नाही आता. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता आपण. तोपर्यंत आता बाय बाय. चला.